रोजच्या जेवणातली थाळी आज आपण इथे बघणार आहे. रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये आपण खास करून कोकणातला अशी रेसिपी बघणार आहे, जी कोकणामध्ये कोणी पाहुणे जर गेले आणि जर ते नॉनव्हेज खात नसन तर अगदी याची भाजी, याचा रस्सा आवर्जून केला जातो. तो म्हणजे काळा वाटाण्याची भाजी. तर इथे काळे वाटाणे मी रात्रीचेच भिजत घातले होते. कडधान्य कोणतंही असो, रात्रीचं भिजत घालायचं. दुसऱ्या दिवशी ते आपल्याला करण्यासाठी चांगले भिजलेले असतात. निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 चमचा मीठ घालायचं आणि काळे वाटाणे शिजायला नेहमीच्या वाटाण्यांपेक्षा किंवा कडधान्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. मग काय करायचं आहे, 2 चांगल्या मोठ्या गॅसवरती शिट्ट्या होऊन द्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला 15-20 मिनटं तरी आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे. आता वाटाणे शिजायला लावलेले मसाला आपण इथे बघूया. धने घेतले, जिरे, बडीशेप, पांढरं तीळ आणि खडा मसाला, खोबरं घेतलेले, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो इथे आपण घेतलेला आहे. हा मसाला आपण जेव्हा आपण चिकन मटणाचं कालवण बनवायचं असतो तेव्हा हा मसाला बनवतो. कोकणात सुद्धा काळ्या वाटाण्याचं कालवण करताना हाच मसाला वाटला जातो, तसा बनवला जातो आणि त्या मसाल्यातच हा रस्सा बनवला जातो. मसाला आपल्याला सगळ्यात पहिला कोरडाच भाजायचा आहे. त्यानंतर कांदा घालून आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहे. पळीभर तेल घालायचं आहे आणि कांदा आपल्याला चांगला लालसर असा इथे तेलामध्ये चांगला भाजवून घ्यायचा. आता कांदा भाजून घेतला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो मऊ पडतो, पटकन शिजले जातात. टोमॅटोमधला आंबटपणा जो असतो तो मिठामुळे कमी होतो. आता मसाला भाजून घेतलेला आहे, गार करायला ठेवला होता. आता मसाला गार झाला की मग वाटून घ्यायचा. आता वाटताना काय करायचं आहे, आपल्याला पहिला कोरडा मसाला वाटायचा आहे खोबरं घालून. आता इथे पहिला कोरडाच का वाटायचा, तर कोरडा वाटल्यामुळे खोबरं आणि बाकीचे जे धने जिरे आहे ते असे बारीक होतात. पण पाणी घालून वाटलं की तितकंसं पटकन बारीक होत नाही, म्हणजे कमी वेळेत ते बारीक होत नाही. म्हणून सगळ्यात पहिला असा कोरडा वाटायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला ओला मसाला घालून घ्यायचा आहे. आता इथे आपण ओला मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मसाला एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे. आता आपण वाटाणे शिजायला लावले होते तेही मी तुम्हाला दाखवते किती मऊसूत शिजले गेलेले. काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण ते खूप कडक असतात, त्यामुळे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे. आता मस्त आपण तडका देणार आहे कालवणाला. 3 पळ्या तेल घातलं, जिरी मोहरी घातली आणि एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतला. तेलामध्ये चांगला कांदा भाजायचा. आता मसाले आपण वाटून घेणार आहे, घालून घेणार आहे कोरडे. लाल तिखट, हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, मालवणी जो मच्छी मसाला असतो तो घालायचा आहे. थोडासा हिंग घालायचा आहे आणि तेलामध्ये मसाला हलवून घ्यायचा आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं. आता वाटण घातलं, थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होतं, वाटण चांगलं शिजलं जातं आणि वाटणाला चांगलं तेल सुटतं. 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मसाला आपल्याला चांगला हलवून घ्यायचा. आता झाकण ठेवायचं. आता गार पाणी आपल्याला ह्या रश्श्यामध्ये घालायचं नाही, तर एक असं खोलगट ताट ठेवायचं, त्यावरती पाणी गरम करायला ठेवायचं. मसालासुद्धा चांगला शिजतो आणि त्या वाफेने ताट गरम होतं, तर पाणीसुद्धा गरम होतं. आता मसाला आपण हलवून घेतला आहे परत एकदा. अजून थोडा वेळ आपण परत मसाला इथे शिजवून घेणार आहे, म्हणजे चांगलं तेल सुटेल आणि पाणीसुद्धा चांगलं गरम होते. आता 5-6 मिनिटांनी आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आणि कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आणि शिजलेले काळे वाटाणे जे आपण शिजवून घेतले ते घालायचं. आता इथे आपल्याला गार पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. वाटलंच तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घालायचं आणि
चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळत ठेवायचा रस्सा. तोपर्यंत आपण इथे वांग्याची चटणी आपण इथे म्हणजे ठेचा बनवून घेणार आहे. वांग्याचं भरीत वेगळं आणि ठेचा वेगळा. आता 2-4 वांगी घेतल्या, पाठीमागचा देठ काढून घेतलेला आहे, अशी वांगी मधून चिरून घेतले. 1 टोमॅटो घेतलेले, ते असे चिरले. 5-6 लसूण पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या अशा आपल्याला तोडून घ्यायच्या. तोडून घेतल्याच्या नंतर गॅसवर ठेवायच्या. कोरडंच पहिलं परतून घ्यायचं चांगलं. तेल वगैरे काही घातलेलं नाही. कोरडंच परतून घ्यायचं आणि नंतर 2 पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं, 1 चमचा मीठ घालायचं. व्यवस्थित आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण आपल्याला ठेवून वांगी टोमॅटो चांगली वाफेवरती शिजून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित वांगी टोमॅटो आपली शिजली गेलेली आहे आणि अशी तुटतात सुद्धा. आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहे. तर मसाल्यामध्ये आपण हळद, हिंग, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं, थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडासा आपला मिक्स मसाला असतो तो घालायचा आणि मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं मिरच्या, टोमॅटो, लसूण आणि वांगी चांगली अशी ठेचून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. एकदम भारी लागतं हे वांग्याचा ठेचा, की एकदा तुम्ही बनवला ना, प्रत्येक वेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने हा ठेचा बनवाल. अर्ध लिंबू पिळून घालायचं, इतका जबरदस्त लागतो. एकदा नक्की तुम्ही हा ठेचा बनवून बघा, सगळ्यांना आवडेल. ठेचा आपला बनवून झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे, तरी आलेली आहे आणि छान असा घट्टसर झालेला आहे. तर इथे थाळी बनवून घेण्यासाठी मी तुम्हाला भाकरी बनवताना नाही दाखवलेली आहे, भात शिजवताना नाही दाखवलेला आहे. आपण अनेक थाळ्या बघितल्या आहे किंवा आपण भात नेहमीप्रमाणे शिजून घेतलेला आहे. भाकरी आपल्याला जशा येतात तशा आपण नेहमीप्रमाणे इथे पहिल्या बनवून घेतलेल्या आहे. आता हे सगळं दाखवायचं म्हणलं ना, की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग बघायला सुद्धा तुम्ही कंटाळा करतात. म्हणून मी भाकरीचा रेसिपी यामध्ये व्हिडिओ दाखवलेला नाही. छान अशी थाळी बनवून घेतलेली आहे. 1 वाटी कलिंगडाची ठेवलेली आहे. उन्हाळा चालू आहे ना, मग थंड थंड पोटात काहीतरी पाहिजे म्हणून